या श्री गणेश, आम्ही तुमचीच प्रतीक्षा करत होतो। तुम्ही श्री खंडेरायांना भेटायला गेला होता, तिथे काय घडलं असेल हे जाणून घेण्याची आम्हाला उत्सुकता आहे। तुमची आणि श्री खंडेरायांची भेट झाली का? हो, मी देवांची भेट घेतली। मुनिवर देखील तिथे होते। मग श्री खंडेरायांनी गडावर पुन्हा येण्याकरता तुमच्यात आणि श्री खंडेरायांमध्ये काही बोलणं झालं का? ह्या क्षणी ते जेजुरीत येतील की नाही हे सांगणं कठीण आहे। तुम्ही म्हाळसांना सहाय्य करण्याविषयी तुम्हा दोघांमध्ये काही बोलणं झालं का? हो, मातेला सहाय्य करण्यासाठी मी त्यांच्याकडे अनुमती मागितली। मग याविषयी श्री खंडेराय काय म्हणाले? त्यांनी मला अनुमती दिली। ही तर शुभ वार्ता आहे। आता मी मातेला सत्य करण्याच्या दृष्टीने निश्चितच सहाय्य करीन। आता म्हाळसांना साक्षात्कार होण्याच्या दृष्टीने नक्कीच काहीतरी घडेल, यात शंका नाही। हो, तुम्ही आहात? आज तुम्हासनी इतक्या जवळून पहिल्यांदा पाहिलं जी। तुमची कृपा असावी। मला तुझ्याशी एकांतात बोलायचं आहे। मी काय म्हणतो, आम्ही बाहेर थांबतो। हा, चल। याजी नाही, मी इथे का आले हा प्रश्न तुला पडला असेल, पण मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे। बोला जी। त्याआधी एक विचारते, असा अन्न त्याग वगैरे करून काय मिळतंय तुला? काय साध्य होणार आहे यातून? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे। अच्छा, हे सगळं? ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये। म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते। नाही, मला नाही वाटत। गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये। अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे। हो माहितीये, रिसीव कर ना। अगं बघ, कट झाला। आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील। अब पुन्हा आला बघ, घे बघू। हे एक ना एक दिवस घडणारच होतं। आता मला कळलं, तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते। बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात।
मी बाहेर तुमची वाट बघते.